जगात गुलामी आहे, पण अस्पृश्यता हा जो प्रकार फक्त भारताचं वैशिष्ट्य आहे. जात नाही टिकली तर ब्राह्मण अल्पसंख्याक असून वर्चस्वादी राहू शकत नाही. इतर अल्पसंख्याकांचा त्यांचा दर्जा येतो. RSSच्या ट्रेनिंग मध्ये काय केलं जातं, प्रश्न विचारू नकोस, वर भीम पडले भीम. तर आदेशवादी जो असतो तोच संघाचा स्वयंसेवक असतो. मी स्वतः 62 वेळा तुरुंगात गेलोय. माझ्या तुरुंगावर देव आहे जशी श्रद्धा असते, तसं तुरुंगात जाऊन प्रश्न सुटतात अशी श्रद्धा आहे. त्यांच्याकरता आपण तुरुंगात आलोय. त्यांनाच आपल्याबद्दल कन्सर्न नाहीये. त्यांनीच आपली नाळ तोडली, आपण नाळ नाही तोडली. भाषावाद आला की जातीवाद झाला. RSS ही फॅक्टरी आहे की बुद्धी असली तरी बुद्धी पुरस्सर बुद्धी वापरू नकोस. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती म्हणजे राजकारणामध्ये थेट कृषी मंत्र्यांचं रमी खेळणं सभागृहामध्ये, त्याचबरोबर उपराष्ट्रपतींचा राजीनामा, केंद्र ते राज्य या सगळ्या ज्या राजकीय घडामोडी आहेत, अशा राजकीय घडामोडींवर दीर्घकालीन सामाजिक आणि राजकीय आंदोलनाचा अनुभव असणारे तत्ववेत्ते आणि ज्यांनी देशातील तमाम कार्यकर्त्यांना घडवलेलं आहे आणि या देशातल्या पहिल्या आणीबाणीच्या हुकुमशाहीला रोखण्यामध्ये ज्यांच्या शिष्यांनी यश मिळवलेले आहे, असे अतिशय दीर्घ अनुभवी समाजवादी नेतृत्व, नेते, विचारवंत, तत्वज्ञ माननीय डॉक्टर कुमार सप्तर्षी सर यांच्या सोबत आज आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर साहेब, आपलं सर्वप्रथम मी त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. नमस्कार. महाराष्ट्र ते केंद्र म्हणजे कालच रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामाही झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर आता राजकीय सत्ता आणि समाजकारण यांच्यामध्येही आता ती द्वंद्व निर्माण झालाय. म्हणजे हल्ल्यांचं स्वरूपही आता राज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर या सगळ्या राजकीय घडामोडींवर चर्चा करत असताना मला सर्वप्रथम आपल्याला म्हणजे 1976चा आणीबाणीचा काळ, तर आजच्या या परिस्थितीमध्ये नेमकी तुलना काही करावीशी वाटते का आपल्याला? असं आहे, आणीबाणीच्या काळामध्ये मी 3 महिने भूमिगत होतो आणि नंतर 16 महिने जेलमध्ये होतो. पोलीस आम्हाला पकडू शकले नव्हते. आम्ही ठरवलं होतं की 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला 75 साली स्वतःहूनच प्रकट व्हायचं. त्याप्रमाणे त्याने आम्हाला पकडलं आणि येरवडा जेलमध्ये पुढे 16 महिने होतो. ते 26 जानेवारी 1977ला आम्हाला सोडलं. मुद्दा त्यावेळेला असा होता की इंदिरा गांधींनी मूलभूत अधिकार नष्ट केले होते. त्यालाच इमर्जन्सी नाव दिलं. इंटरनल थ्रेट टू स्टेट असं त्याचं कारण होतं इमर्जन्सी, जे घटनात्मक आहे. म्हणून त्यांनी घटनेचा आधार घेऊनच ती लावली होती आणीबाणी. आणि मूलभूत अधिकार काढून घेतल्यावर काय होतं, आपण प्रजा होतो. म्हणून आम्ही त्यावेळेला एक वाक्य काढलं होतं, ग्रामीण भागामध्ये मिटिंगा घेत होतो, तिथपर्यंत कुठं पोलीस यंत्रणा पोहोचणार, एवढी काही इफिशियंट नाही आपली, आणि रात्रंदिवस घेत होतो. तर त्यामध्ये एक आम्ही वाक्य सांगत होतो की इंदिराजीने लावली आणीबाणी, त्या म्हणाला मी होते कायमची राणी आणि या देशात मी एकटीच राणी. याच्यात सर्व आलं. मूलभूत अधिकार नसणं म्हणजे प्रजा होणं, आणि प्रजेला मूलभूत अधिकार मिळाले तर ते नागरिक होतात. म्हणजे एक नागरिक सुद्धा स्वतःच्या अधिकाराने केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला न्यायपालिकेकडे खेचू शकतो. ते सर्व हक्क रद्द झाले होते. त्यातला एक हक्क तर फार महत्वाचा आहे, तो म्हणजे सन्मानाने जीवन जगण्याचा. तर वकिलांनी विचारलं विरोधी पक्षाच्या की हा पण हक्क रद्द झाला का? तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलं अर्थातच, म्हणे जगण्याचा अधिकार सुद्धा काढून घेण्यात आला होता. तर आता काय आहे, आता तसं काही मूलभूत अधिकार काढून घेतले नाहीत आपले, ते ठेवलेत, पण त्याच्यावर आक्रमण करून ते कुरतडून नष्ट करायचे असा कार्यक्रम चालू आहे. म्हणून हा जनसुरक्षा कायदा आलाय. आता डोक्यात तुमचे विचार कुठले चाललेत याच्यावर सुद्धा सरकार नियंत्रण आणायला लागलं. खरं असं आहे की तुमची कृती काही झाली गुन्हेगारी, तर इंडियन पिनल कोड आहे ना, त्याच्या खाली सजा होऊ शकते. पण तुम्हाला तुमच्या डोक्यात असे विचार आहेत म्हणून आम्ही तुरुंगात टाकणार. हे सुरू झालं ज्या वेळेला एल्गार परिषद झाली भीमा कोरेगावला. त्यावेळेला ते संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी
आणि एकबोटी ह्या दोघांनी ती दंगल केली. तर त्यांना त्यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसच होते राज्याचे. त्यांना वाचवण्याकरता त्यांनी ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना जेलमध्ये टाकलं आणि बेल नाही मिळू दिला. आणि काही लोक तर बेल मागण्याच्या वेळेलाच तिकडे मृत्यू पावल्याची बातमी आली. तर हे परत परत चाललेलं आहे. तर हे काय आहे की मुळात हिंदुत्वाद हा लोकांना प्रजा करण्याचं आणि फक्त आमचं वर्चस्व कबूल करा असं म्हणणारा एक फॅसिझम आहे. आणि तो फॅसिझमचं गंगोत्री ही ब्राह्मणवादात आहे की ब्राह्मणांनी जे केलं ते इतर म्हणजे मुसोलिनी फॅसिझम आणला तरी मुंजे त्यांना भेटले होते आणि मुसोलिनी म्हणले फार चांगलं तू फॅसिझम आणला इटालीत हिटलरच्या आधी आणि पण बाळा काही जर तुला अडचण आली तर तू मला कॉन्टॅक्ट कर, मी तुला मार्गदर्शन करील, कारण आम्ही ब्राह्मण लोक 5000 वर्षापासून फार सफाईदारपणे फॅसिझम चालवत आहोत. तर तू आता नवीन आलाय असं मुंजेंचं पत्र आहे मुसोलिनीला आणि त्यालाही म्हणाले. तर तो काय आहे, तुमचे ग्रेडेड हक्क काढून घ्यायचे, म्हणजे ब्राह्मण वर राहतील, त्याच्या खालच्याला कमी अधिकार असतील ब्राह्मणांपेक्षा, पण त्याने तक्रार करू नये म्हणून त्याला सांगायचं उरलेले सर्व खालच्यांचे तू मूलभूत अधिकार काढून घे ना. म्हणून ही जी हायरार्की निर्माण केली की मी तुला तुझे अधिकार काढतो पण त्याच्या मोबदल्यात तुला इतरांचे अधिकार काढण्याचा हक्क देतो. असं करत करत जगामध्ये कुठं निर्माण झालं. जगात गुलामी आहे पण अस्पृश्यता हा जो प्रकार फक्त भारताचं वैशिष्ट्य आहे, तो असा झाला की शून्य हक्क त्याला. फक्त एक हक्क शिल्लक होता दलितांना, आपल्या बायकोला मारहाण करण्याचा. कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांनी आपल्या बायकोचे अधिकार काढून घेतले. तर असा तो ही जी हायरार्की होती हक्क काढण्याची, त्यामुळे लक्षातच येत नाही की समर्थांचे हक्क गेल्यावर समर्थ उठाव करतील. इथे उठाव होणार नाही याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच आता रिपिटिशन चाललेलं आहे वेगवेगळ्या ह्याच्यात. म्हणजे आजचा जो हिंदुत्व वाद आहे किंवा हा जो फॅसिझम आहे हा ब्राह्मणवादात लपलेला आहे असं जर आपलं आपण म्हटलं. आपण जी सुरुवात केली म्हणजे 76 मध्ये जी आणीबाणी होती, म्हणजे जी घटनेच्या अनुषंगाने लावण्यात आली आणि त्यामध्ये मूलभूत अधिकार काढण्यात आले. पण आता अलीकडे काँग्रेसने शिदोरी नावाचं त्यांचं जे काही मुखपत्र प्रसिद्ध केलं त्यामध्ये त्यांनी त्या आणीबाणीचं एक प्रकारे समर्थनही केलं आहे. म्हणजे मोरारजी देसाईंचा 1969 मध्ये बँकांना राष्ट्रीकरणाला झालेला विरोध आणि त्या अनुषंगाने मग इंदिरा गांधींशी त्यांचे झालेले मतभेद, त्या काळात मूलभूत अधिकार काढून घेण्यासाठीही असा काही ब्राह्मणिझमच त्यामध्ये होता की केवळ ते राजकारण होतं आणि आज ते सांस्कृतिक कारणापर्यंत म्हणजे ब्राह्मणवादापर्यंत आलेला आहे. ब्राह्मणवाद नव्हता पण सत्तावाद होता आणि सत्तेला चॅलेंज केलं की असं म्हणायचं हा फॉरेन हँड आहे, याच्यात परक्यांचा हात आहे आणि मोठा कट झालेला आहे. आणि याचे अजूनही समर्थक आहे सर्वात जास्त. काँग्रेसचं काय नाव घेता तुम्ही, त्यांचे प्रवक्ते कुमार केतकर काँग्रेसमध्ये नव्हते तेव्हापासून जेपी हे अमेरिकेचे एजंट होते वगैरे असं सांगत असतात आणि आपणही त्यांना विद्वान मानतो म्हणून मानतो आपण. तर कॉन्स्पिरसी थिअरी मांडली जायची, आता तशी नाही मांडली जात. आता फार शितापीने एक एक हक्क काढून घेतले जातात. खरं तर असं आहे की हिंदुत्वाद हा पहिल्यांदा हिंदूला नष्ट करतो. ज्या वेळेला ब्राह्मणांचं वर्चस्व होतं आर्याचं, त्यावेळेला ते बाकीचे लोक स्वतःला हिंदू समजत होते, त्यावेळेला ते स्वतःला वैदिक म्हणून घ्यायचे. आता ते स्वतःला सनातनी म्हणतात आणि बाकीचे हिंदू आहेत. तर हा हिंदूच्या मुळावर उठलेला हिंदुत्ववाद आहे आणि याला अदानी अंबानी अशी भांडवलशाहीची जोड मिळाली म्हणून हा ब्राह्मण वैश्य युतीचा भाग आहे. पूर्वी ब्राह्मण क्षत्रिय युती व्हायची. यज्ञ संस्कृती म्हणजे अशी होती की तू किती सजीवांना मारू शकतो त्या आमच्या म्हणण्यासाठी आम्ही सांगेल त्याप्रमाणे इतरांची हत्या करू शकशील तर मग आम्ही यज्ञ करतो, तू त्याच्यामध्ये प्राणी मारून दाखव आणि मग तुला प्रमोशन देऊ आम्ही, राजाचा राजाधिराज म्हणून. आणि ती यज्ञभूमी जी असायची 5-6 किलोमीटरची,
ती ब्राह्मणाला नंतर दान मिळायची, ती प्रॉपर्टी मिळायची क्लिअर केलेली. आणि त्याच्यामध्ये यज्ञाचं असं होतं की ती जी भूमी आहे, यज्ञाचा जो परिसर आहे, त्याच्यामध्ये 5-10 किलोमीटर दलित कोणी राहता कामा नये, असं त्याचं होतं. म्हणजे बंड कुठून होईल हेही त्यांना माहित होतं. तर आता तोच प्रकार चाललेला आहे, फक्त क्षत्रियांऐवजी वैश्यांच्या बरोबर युती आहे. आणि म्हणजे हा इंदिरा गांधींना त्यांची चूक लक्षात आल्यावर त्या जे कृष्णमूर्तींना भेटल्या होत्या पप्पूल जयकर बरोबर, ते आता आलंय सगळीकडे. पप्पूल जयकर त्यांची मैत्रीण होती आणि जे कृष्णमूर्तींकडे त्या काम करतात. त्यात इंदिरा गांधींनी त्यांना भेटून गेल्या. इंदिरा गांधींनी सांगितलं की मला चूक झाली, पण मी आता वाघावरून उडी खाली कशी मारू? वाघाच्या पाठीवर झाडावरनं उडी मारता आली सत्तेवरनं, पण आता उतरू कशी? तर त्यांनी सल्ला दिला की चूक झाली ती कबूल करावी, सत्याकडे जावं. म्हणून त्याने फॉरेन प्रेसला पहिली मुलाखत दिली आणि सांगितलं की माझी ही घोडचूक होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी निवडणुका घेतल्या. तर इथे तसं शक्य आहे आणि त्या निवडणुका फेअर झाल्या म्हणून त्यांची सत्ता गेली. आता फेअर निवडणुकाही होणार नाहीत. आता तर फार भयंकर आहे हे वावटळ. पण आपली प्रतिकार शक्ती इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीच्या वेळेला जी समाजाची म्हणून एक प्रतिकार शक्ती असते, इम्युनिटी, ती तयार झालेली आहे. त्यामुळे हेही फार काळ राहणार नाही. हे वेगवेगळे कसे जातील सांगता येत नाही. म्हणजे आता उपराष्ट्रपतींचा राजीनामा आला, ते धडधाकट अवस्थेमध्ये बोलत असताना सांगतात की मी भयंकर आजारी आहे म्हणून मी सोडतो. म्हणजे हे केवढी विसंगती आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले असते आणि मग तिथून त्यांनी सांगितलं असतं आता मी काही बरा होणार नाही प्रकृतीनं म्हणून मी राजीनामा देतो, समजू शकत होतं. हे सुद्धा त्यांच्या इंटरनल, कारण सत्तावादाचा अंत सत्ता स्पर्धाच करत असते. तर त्या सत्ता स्पर्धेचाच भाग असावा धनखड यांचा राजीनामा. म्हणजे ही सुरुवात झालेली आहे माघारी जाण्याची सत्तेवर, असं दिसतंय. आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, महाराष्ट्रामध्ये येतोच आहे की महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं, म्हणजे मगाशी आपण जे म्हटलात की पूर्वी ब्राह्मण क्षत्रिय युती असायची, आता ब्राह्मण वैश्य युती आहे. म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मणानंतर दुसऱ्या जागी वैश्यवर्ण आलेला आहे का, हा एक भाग आहे. आणि दुसरा की महाराष्ट्रामध्ये अलीकडे जे हल्ले झाले, म्हणजे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला, काल लातूरला जी छावा संघटनेच्या अध्यक्षांना मारहाण झाली. तर या दोन्ही याच्यामध्ये खास करून मराठा समूह एकमेकांच्या विरोधात दिसतोय आणि तो राजकीय अनुषंगाने दिसतोय, सांस्कृतिक अनुषंगाने दिसतोय. म्हणजे ही जाती अंतर्गत ही हा जो लढा उभा राहिलेला दिसतो, हा नेमकं काय प्रतीक आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि सांस्कृतिकरणाचं? हे याचं साधं उत्तर आहे की ब्राह्मण जे वर्चस्ववादी होते त्यांची संख्या अल्प होती, 3-3.5%. पण त्यांनी काय केलं की त्यांची एक नॅशनल लँग्वेज केली संस्कृत. आणि ते असं म्हणू लागले, दावा करू लागले, आम्ही एकच जात राष्ट्रीय आहोत. काश्मीरचा ब्राह्मण असो किंवा तामिळनाडूचा असो, आमचे वैदिक मंत्र एकच आहे. आणि बाकी सगळे पुराणोक्त मंत्रवाले प्रादेशिक याच्यात डिवाइडले. महाराष्ट्रात बहुसंख्या आहे, परंतु देशात कुठे आमच्यात. म्हणून त्यांचा प्रयत्न असा असतो की समाजामधले समस्तांपैकी ब्राह्मणेतरांपैकी 3% इतके कोणी ऑर्गनाइज होऊ नयेत. म्हणून जात त्यांना हवी आहे. म्हणजे असं नाही होत की हिंदू सगळे एक व्हा म्हणताना याचा अर्थ जाती अंताचे हे स्लोगन आहे, असं होत नाही. बाळासाहेब देवरस माझ्या बरोबर, म्हणजे मी त्यांच्या बरोबर एरोडा जेलमध्ये होतो, तर रोज संध्याकाळी आम्ही चर्चा करायचो. आणि माझा एक प्रश्न बाकी सगळी चर्चा झाली की तो असायचा, तो शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला की तुम्हाला हिंदूंचं ऐक्य करायचंय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तर हिंदूंचं ऐक्य जाती संस्था नष्ट केल्याशिवाय कसं होईल? तर ते समरसता अमकं तमकं सगळं सांग, पण जात त्यांना टिकवायची आहे. कारण जात नाही टिकली तर ब्राह्मण अल्पसंख्या असून वर्चस्वादी राहू शकत नाही. इतर अल्पसंख्याकांचा त्यांचा दर्जा येतो. म्हणून सर्व जाती भांडल्या पाहिजेत. आणि म्हणून ते त्यांचा हत्यार आहे द्वेष. कारण द्वेष असा की तो टोकदार असतो. माणूस आपोआपच क्षत्रिय होतो आणि त्याला भीती दाखवायची, तो तुझ्यावर आक्रमण करतोय. मराठ्यांना त्यांनी भीती दाखवली, ते माधव तयार करून माळी, धनगर, वंजारी
हे मराठांच्या अन्यायापासून फार त्रस्त आहेत असं दिल्यामुळे त्यांच्यात भयंकर द्वेष भरला आणि मग तो फुलवण्यासाठी अनेक फंडे त्यांनी केले. आता अहमदनगर हे जे जिल्हा आहे जिथून मी निवडून आलो होतो अहमदनगर शहरात आमदार म्हणून, तर सर्वांना प्रिय असलेलं ते नाव आहे की काना मात्रा वेलांटी नसलेलं आमचं गाव आहे असं मी अभिमानाने सांगायचो. एकच आहे देशात एवढं लांब लचक असून. तर त्याचं आता अहिल्यानगर केलंय. केवळ धनगरांना मराठा द्वेष जो आहे त्यांच्यामधले जो घातलेला तो आणखीन फुलवण्याकरता. आता माझा तालुका आहे कर्जत तालुका, तिथं चोंडी गाव येतं ते. त्या चोंडीमध्ये कॅबिनेट मीटिंग घेतली आणि तिथं सांगितलं की चोंडी म्हणजे अहिल्याबाईंचं जन्मस्थान आणि राम शिंदे त्यांचा भाजपचा जो आता सभापती आहे विधान परिषदेत तो त्याचा वंशज आहे. हे चक्क थाप आहे. खोटं बोलणं याच्याबाबत तर ब्राह्मणिझम खास वैशिष्ट्य आहे. आता परवा एक संजय जगताप नावाचे सासवडला काँग्रेसमध्ये प्रवेश केले. तर प्रवेश झाला हा राजकीय घटना आहे. पण तिथे मंत्र म्हणण्यात आला. तो सगळ्या चॅनलवरनं मी ऐकला, सर्वांनी ऐकला आणि त्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे जणू काही भाजपमध्ये आलाय म्हणजे तो स्वर्गात आलाय देवाच्या घरी. भाजपम प्रवेश करयामी म्हणजे असं आणि तेही संस्कृत भाषेत. मग ते बोलायचं तर साध्या भाषेत लोकांच्या मराठी भाषेत बोलायला पाहिजे होतं ना. तर तुमची जर बाकी काही बोली भाषा असेल तर आम्हाला संस्कृत आणा. त्यांना हिंदीचा अभिमान नाही. मराठी नष्ट करण्याकरता हिंदी आणणार. पण ते स्वतः मात्र संस्कृतवाले असं आहे ते. स्वतःचं वैशिष्ट्य अगदी वेगळं ठेवणं हे जगभरचे इलिट क्लास अभिजन वर्ग सत्ताधारी वर्ग यांनी केलेलं आहे. म्हणजे लोक जर वेण्या घालत असतील ते बॉबकट करणार. जर समस्त महिलांनी कुठल्याही देशातल्या बॉबकट केला तर हे वेण्या घालणार उलट करणार काहीतरी करून आपलं एक प्रतीक सिम्बॉल ठेवणार. तर आता महाराष्ट्रामध्ये हे जे चाललेलं आहे त्याचं मूळ कारण असं आहे ही सत्ता हिंदुत्ववादी नाही. ही नुसती सत्ता आहे. कारण त्याच्यामध्ये आता हे होमोजेनिसिटीचा काही आग्रह धरतात. पण याच्यामध्ये कुठे होमोजेनिसिटी 3 ठोकळे आहेत. निर्जीव ठोकळे जसे असतात ते एकमेकांशी जुळत नाहीत. ऑर्गॅनिक रिलेशन काही नाही. म्हणून त्यांच्या अंतर्गत मतभेद विसंगती हे असणारच. आणि आता जे आपलं कोकाटे प्रकरण चाललंय, मुंडे प्रकरण झालंय, हे सगळं अजितदादाला कट टू साईज करण्याकरता आहे. म्हणजे तुझे मंत्री काढायचे ना, मी लगेच तयार आहे. माझे मंत्री ठेवायचे. त्याचं कारण असं की महाराष्ट्रात किती आपटलं, किती आक्रोश केला, किती प्रचार केला, ते 70-80च्या वर हिंदुत्वावर निवडून येत नाही. म्हणून मग इतरांची डोकी ताब्यात घेऊन म्हणून एकनाथ शिंदेचे बॉस आहेत अमित शहा ते जोडले गेलेले. तर ते पण वाढले नाही पाहिजेत. वाढले नाही पाहिजेत आणि सत्तेमध्ये तर त्यांच्याशिवाय आम्हाला नाही म्हणून घेतलेही पाहिजेत. म्हणजे हे कसं आहे माहितीये का, ब्रह्मचर्य सोसवत नाही आणि संसार करता येत नाही आणि तरी संसार करायचा सत्तेचा संसार करण्याची हाव आहे म्हणून त्यांना घेतलेलं. पण अजितदादांना काय घेतलं? अजितदादा रोज मी तुमच्यापासून वेगळा आहे, मी हिंदुत्ववादी नाही, मी राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले आहे. तर बेरीजच होत नाही म्हणून त्यांनाही घ्यायचं आणि त्यांच्यामध्ये झगडे पाहिजेत आणि आपले अन्नभक्त पाहिजेत. आपल्यामध्ये काही उलट सुलट केलं कारण RSSच्या ट्रेनिंग मध्ये काय केलं जातं, प्रश्न विचारू नकोस, वर भीम पडले भीम. तर आदेशवादी जो असतो तोच संघाचा स्वयंसेवक असतो. म्हणून त्याला काही फरक पडत नाही. अहो तुम्ही उलट सुलट नेते असं का वागता असा प्रश्न कोणी विचारत नाही. पण बाकीच्यांकडे विचारलं जातं म्हणून बाकीच्यांकडे कन्फ्युजन निर्माण करणं, कॉन्ट्रडिक्शन निर्माण करणं हा रोज उद्योग आहे. म्हणून ह्या मारामाऱ्या चालू आहे. बिलकुल. पण सर मगाशी तुम्ही जे म्हटलं की आता जगदीश धनखड यांचा राजीनामा आणि महाराष्ट्रातली ही परिस्थिती म्हणजे ही केवळ सत्ता आहे, हिंदुत्ववादी सत्ता नाही. तर ही परिस्थिती बदलते आहे म्हणजे ही राजकीय सत्ता किंवा एकूणच परिस्थिती बदलण्याची आता सुरुवात झालेली आहे. परंतु असं आपल्याला दिसतं का जसं तुम्हाला 76च्या काळामध्ये तुम्ही स्वतः एक सक्रिय होते म्हणजे तुम्ही अनेक वर्ष त्यावेळेला सत्ता बदलाचा आम्हाला खात्री केव्हा आली माहितीये का, ज्या वेळेला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बहुगुणा आणि संबंध हिंदी हेमंती बेल्ट नंदन मधले बहुगुणा. दलितांचे नेते बाबूजी जगजीवनराम हे किती बरोबर. 2-3 दिवस आधी आले. हा, तर तो बिलकुल. वारं कोणीकडे वाहते म्हणून तो कोंबडा लावलेला असतो ना, तर तसं यांना कळलं. हो. हां. तर त्यावेळेला आम्हाला वाटलं, की आमची प्रोसेस पुरवठ्याची पूर्ण झाली आणि ते प्रतिबिंब याच्यामध्ये दिसलं. म्हणून मतपेटीत प्रतिबिंब दिसू नये म्हणून मतपेटी ताब्यात घेण्याचे यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणून प्रत्येक निवडणूक मोदी आल्यापासून लोकशाहीचा पराभव करते. म्हणजे निवडणूक हे लक्षण आहे लोकशाहीचं. पण ज्या अर्थी निवडणूक झाली, त्या अर्थीच लोकशाही तिथं काही ना काही तिचे लचके तोडले गेले. असं समजायला हरकत नाही, अशा चालल्यात इलेक्शन. आणि आता जे विधिमंडळामध्ये हे झालं त्याचं अगदी सरळ उदाहरण आहे. गोपीचंद पडळकर हा काय लोकनेता आहे का? त्याला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं, की शरद पवार आम्हाला मोठ्या अडथळा आहेत. तर शरद पवारांच्या बद्दल अश्लील बोलत जा, घाण बोलत जा. आणि ते बोलायला लागल्यानंतर त्याला उचलून त्यांनी विधान परिषदेत आमदार केलं. म्हणजे तू आधी सिद्ध कर, यज्ञ संस्कृती आहे. आधी किती माणसांचा खात्मा करतो त्याच्यावर तुझं प्रमोशन आहे. तर ते गोपीचंद पडळकरचं ते प्रमोशन झालं. मग आता त्याने खुनाचा केस असलेला गुन्हेगार घेऊन आले. हे लॉजिकल आहे. याच्यामध्ये काही विसंगती नाही. कारण ते त्याचं बक्षीसच आहे आणि त्याला ते कामच आहे लोकांच्या अंगावर जाणं. म्हणून आम्ही काल माजी आमदार जे पुण्यात राहतात, त्या सगळ्यांची एक मीटिंग घेतली होती आणि प्रेस कॉन्फरन्स घेतली, की आम्ही कोण आहोत? आम्ही आज दैनंदिन राजकारणात नाही आहोत सक्षम. माजी आमदार आहोत. पण ओल्ड रेकॉर्ड रेव्हेन्यूमध्ये जे महत्वाचं असतं, की रेकॉर्ड तर आम्ही रेकॉर्डवरचे लोक आहोत. आम्ही आमदार झालो, त्या सभागृहात गेलो. इथे असं नव्हतं. म्हणजे असंच असतं असं लोकांनी गैरसमज करू नये. विधिमंडळात राजकारणात काय बाबा सगळं चालतं. असं काहीतरी फंडे आले तर त्याला बळी पडू नये, असं नसतं. हे आता लोकशाही यांना नको असल्याने लोकशाहीचं मंदिर त्यांना अपवित्र करण्यात खूप इंटरेस्ट आहे. लोकांनी जे जे पवित्र मानलं ते ब्राह्मणिझमला अपवित्र करायचं असतं. तरच ते कंपॅरेटिव्हली स्वतः पवित्र राहतात. म्हणजे बाबरी मस्जिदच्या जागीच राम मंदिर का करायचं पाडून? दुसरी जागा नव्हती का? मिळत होती. विकतही मिळत होती. सरकारही द्यायला तयार होतं. चंद्रशेखर द्यायला तयार होते ना. तुम्ही बांधा, मोठं मंदिर बांधा. अयोध्येच्या परिसरात जागा देतो तुम्हाला. नाही, नाही आम्हाला ते पाडूनच तुमचं पावित्र्य नष्ट करायचं. म्हणजे फक्त ब्राह्मणांचं पावित्र्य शिल्लक राहतं. आणि आम्ही म्हणू ते पवित्र तुम्ही मानायचं. असं ते आहे. 76 मध्ये जी अस्वस्थता तत्कालीन समाजामध्ये किंवा जनतेमध्ये तुम्ही निर्माण करण्यात जे यशस्वी झालात, म्हणजे तत्कालीन समाजवादी चळवळ असेल आणि एकूण राजकारण असेल, ती अस्वस्थता म्हणजे त्यावेळी कदाचित प्रसार माध्यम ही तुम्हाला काही प्रमाणात साथ देत असतील. तर आज ही अस्वस्थता जी असेल तुमच्या म्हणण्यानुसार ही बदलाला सुरुवात झाली. पण ही जनतेमध्ये म्हणजे फीडबॅकच्या स्वरूपात जर पाहायची असेल, तर ती आपल्याला कशी दिसते? किंवा ती जन आंदोलन किंवा लोहियांच्या म्हणण्यानुसार सडक जी आहे सगळी शांत आहे आणि मग संसद काय होते आपल्याला दिसतंय. तर असं काय नेमकं आहे की या जनतेला त्यांचं अस्वस्थपण आपल्याला प्रत्यक्षपणे जाणवतंय किंवा दिसतंय, याचं काय आपण कशावरून हे टॅली करू शकतो? काय भारतीय समाजाचं सर्वात आकर्षण भाग म्हणजे त्यांना स्टॅबिलिटी हवी असते. जीवनाची सुरक्षितता. तुम्ही मागची पुराण काळातली युद्ध पाहिली. आता महाभारताचं युद्ध. त्यांच्यावर कमी अन्याय झाला होता का? म्हणजे स्टोरीत असली तरी सुद्धा कमी अन्याय झाला होता का पांडवांवर? पण लोकांनी उठाव केव्हा केला? त्यांना इतर लोक येऊन केव्हा मिळाले? स्वसामर्थ्यावर ते करू शकत नाही सत्तेच्यावर. तर पांडवांच्याकडे इतर राजे केव्हा आले? तर द्रौपदीची भर दरबारात विटंबना करण्यात आली तेव्हा. तेव्हा लोक म्हणाले स्टॅबिलिटीपेक्षा बदल करू. स्टॅबिलिटी पाहिजे का बदल पाहिजे? आणि म्हणून महात्मा गांधींचं महत्व आहे. त्यांनी लोकांना स्टॅबिलिटी देत देत बदल घडवून आणला. आणि एक प्रोजेक्ट आधुनिक राष्ट्राचा पुरा केला. या भूमीत इतक्या कॉन्ट्रडिक्शन असतात. 500-600 राजे होते, इतक्या जाती, इतक्या भाषा. म्हणून ते एक विलक्षण वाटतं. 32 वर्षामध्ये त्यांनी 15 साली आले आणि 47 साली भारत एक मोठं राष्ट्र निर्माण केलं ना आधुनिक.
तर हम्म, हम्म, हा स्टॅबिलिटी आणि बाकी ह्या हे सतत चालू आहे. तर आता हे असं वागायला लागले की लोकांना जाऊ द्या स्टॅबिलिटी, पण यांना काढा, अशी लोकांची धारणा व्हायला लागली. इतकं ते अन्याय, अत्याचार, खोटेपणा हे करू लागले. हे काय असतं ब्राह्मणिझमचं, चांगले चांगले शब्द स्वतः करता वापरायचे. म्हणजे युती नाही म्हणायचं, महायुती. कुंभमेळा नाही, महाकुंभमेळा. आणि आंदोलन करण्याचे आंदोलनजीवी आहेत, त्यांचं पोट भरण्याकरता ते आंदोलन करतात. असं दुसऱ्यांना हिणवणं आणि स्वतःला चांगली चांगली विशेषणं लावून येणं, असं ते. तर आता अडचण काय आमची, प्रसार माध्यम पूर्णतः वैशाली ताब्यात घेतली, जी ब्राह्मणांच्या मागे उभी केली, ब्राह्मणिझम. दुसरं, विरोधी शक्ती म्हणून जे विरोधी पक्षांनी काम करायचं असतं, त्यांचा आयडिओलॉजिकल अभ्यास नाही, ते कन्फ्युज झालेले आहेत. आणि ब्राह्मणिझमचं एक महत्वाचं वाक्य आहे, इफ यू कॅनॉट डिफीट कन्फ्यूज देम. तर त्यांनी सर्व पक्षांमध्ये, काँग्रेस काय, कुठलं काय, यांच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण केलेलं आहे. तर या कन्फ्युजनमुळे कुठल्याही पक्षाला एक्झॅक्टली कसं हे घालवायचं, हे घालवणं फार सोपं आहे, पण त्याचं कळत नाहीये त्यांना. आणि तरुणांच्या पुढे असा प्रश्न झाला की जर पक्ष हे माध्यम वापरायचं असेल तर कोणत्या पक्षात जावं. अगदी भाजपमध्ये जरी जायचं म्हणलं तरी त्याच्यामध्ये भाजप कुठे, ओरिजिनल भाजप म्हणजे माजी जनसंघाचे वगैरे लोक उगाच दिसतात किरकोळ. काँग्रेसमध्ये जावं तर आज जे आहेत ते उद्या आहेत की नाही याचा भरोसा नाही. तर कोणत्याच पक्षाकडे जाण्याचं नाही. म्हणून हा झगडा जेपींनी केला होता, माझे गुरु जेपी, की ज्या वेळेला इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स पूर्ण नासतं, दुधाचं दही होतं, त्या दह्याचं परत दूध होत नाही, अशा वेळेला नॉन पार्लमेंटरी पॉलिटिक्स मधून सुधारणा करावी लागते. तर आता नॉन पार्लमेंटरी याचा काळ आहे आणि म्हणून ते जनसंरक्षण आले. ते नॉन पार्लमेंटरी लोकांना पकडण्याकरता आले, चळवळी होऊ द्यायच्या नाही. मग ते आता आमची पण टेस्ट आहे. आम्ही जे, आता मी स्वतः 62 वेळा तुरुंगात गेलोय. माझ्या तुरुंगावर देव आहे जशी श्रद्धा असते, तसं तुरुंगात जाऊन प्रश्न सुटतात अशी श्रद्धा आहे. कारण 62 वेळा जर यश मिळालं आहे तर मी ते का नाकारू. म्हणून नाही म्हणजे यामध्ये म्हणजे जनसुरक्षा कायदा नाही, आपण जे म्हणतात की जनसुरक्षा कायदा हा तुरुंगात पाठवण्यासाठीच आहे, म्हणजे सिव्हिल सोसायटीला, म्हणजे तुम्ही जनतेला मोठ्या प्रमाणात जायला पाहिजे. हा, मग ते अशा पद्धतीने ते तुरुंगात गेले तर हा बदल होईल असं आपल्याला म्हणायचं आहे का नेमकं या कायद्यानुसार? अहो, आमची 3 महिने फसवणूक झाली. आम्हाला बाहेर लोक भेटायला यायचे आणीबाणी, लगेच त्याला सगळे घेरायचे, काय म्हणतायत बाहेरचे लोक. प्रत्येकाला सांगितलं बाहेर काय चाललंय विचार बर का तू, भेटीला आले माणसं. आणि लोक सांगायचे की आता सर्वत्र क्यू असतो, भ्रष्टाचाराशिवाय काम होतात, लोक सुखी आहेत, समाधानी आहेत. तर आमचं इतकं आत लाहीलाही व्हायची की ज्यांच्याकरता आपण तुरुंगात आलोय त्यांनाच आपल्याबद्दल कन्सर्न नाहीये, त्यांनीच आपली नाळ तोडली, आपण नाळ नाही तोडली. आता तुरुंगात राहून इथंच आपल्या समाधी कबरी बांधतील असं वाटत होतं. पण मग या लोकांनी चकवा दिला ना. ज्या 26 जानेवारी 1977ला जो एक महिना मिळाला, त्याच्यामध्ये सर्व वर्तमानपत्राने उठाव केला. सेन्सॉरशिपच्या खाली जे दबलेले होते ते, हा कुठून झाला. लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस तर रोज एडिटोरियल त्यांचं त्याच्यावर असायचं. त्याच्यानंतर कलावंतांनी मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला आणि आम्ही लोक रस्त्याने जायला लागलो तर लोक येऊन भेटायचे, तुम्ही मिसाबंदी बर का. त्याला प्रतिष्ठा आली. म्हणजे भॅड माणसाला गिल्टी कॉन्शियस होता आणि त्याच्यातून मतदान मिळालं. कुठे पैसे बिसे होते. मी 35,000 निवडून आलेला आमदार आहे. आता हे कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. म्हणूनच काल आम्ही सांगितलं की ही बेंचमार्क काय आहे विधिमंडळाची हे तुम्हाला सांगतो. इथे प्रामाणिक माणसांना निवडून द्यायचं मतदारांनी ठरवलं पाहिजे, नाही तर हे असंच चालणार. आणि याच्यामध्ये ह्या सरकारमध्ये होमोजिनिसिटी नसल्याने, एकसंधपणा नसल्याने, एक विचारसरणी नसल्याने ते त्याच्या खाली दडपणार. आता महाराष्ट्रापुरता आपण जर वेगळा विचार केला तर महाराष्ट्राला हिंदुत्वात हा अगदी म्हणजे टाकून देण्यासारखी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रातला ब्राह्मण्यवादाला तलवारीची धार आहे. इथं पेशव्यांचं राज्य होतं ना, इतर ठिकाणी ब्राह्मणांचं राज्य नव्हतं.
हिंदुत्ववादाचा जन्म महाराष्ट्रातल्या तलवारबाज ब्राह्मण डोक्यातून आहे. कारण पहिला बाजीराव इथे झाला. हाच एक भाषिक गट आहे की ज्याने आटकेपार झेंडा लावायचं ठरवलं. बडोद्याला राज्य केलं, ग्वाल्हेरला केलं, देवासला केलं, झाशीला केलं, तंजावरला केलं. म्हणून यांच्यात आकांक्षा आहे. अन्य भाषिक गटाने दुसऱ्या भाषिक गटावर कधी आक्रमण केलेलं इतिहास नाही. बाहेरच्या लोकांचं आक्रमण झालंय, पण अंतर्गत आक्रमण करणारे आपण मराठी भाषिकच लोक आहोत. तर एका बाजूला हा ब्राह्मण, दुसऱ्या बाजूला ब्राह्मणेतर चळवळ, महात्मा फुले वगैरे असं, आणि ते सांगतायत की हा देशाला घातक आहे ब्राह्मणिझम. आणि म्हणून महाराष्ट्र धर्म नावाची एक गोष्ट आहे, जो महानुभावापासून सुरू होतो. नाथ संप्रदाय, त्याच्यामध्ये भक्ती मार्ग आहे, ज्ञानेश्वर, प्रत्येक जातीत संत तयार होतात जेव्हा वारी जाते, भागवत संप्रदाय. आणि इकडं मग जस्टिस रानडे, आगरकर, गोखले, भांडारकर असे पुरोगामी लोकांची एवढी साखळीच्या साखळी निर्माण होते. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये ते पण आहे. लोकमान्य इथेच तयार होतात, संबंध ब्रिटिशांच्या विरुद्ध संतोष करणारे. आणि गांधी गुजरात सोडून महाराष्ट्रात काम करायला येतात 32 नंतर. एक सगळी गंमत आहे ना. तर हा मिळून महाराष्ट्र धर्म होतो. आणि त्याला आणखीन एक जोड आहे, बहामनी राज्य जी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज झाले, हे एकच प्रक्रिया आहे. म्हणून आपण म्हणतो म्हणजे डिफेंड करायला यांच्याकडे मुस्लिम कामाला होते, शिवरायांच्या प्रशासनात होते, प्रमुख जागी होते, असं म्हणण्यापेक्षा बहामनी राज्यात सगळीकडे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोठी भाषा होती दखनी. आज ती मराठवाड्यातल्या मुस्लिमांपुरती, सोलापुरातल्या मुस्लिमांपुरती मर्यादित आहे. पण ह्या दखनी राज्याचं म्हणणं होतं, आम्ही स्वराज्यवालेत, आम्ही आक्रमण सहन करणार नाही. मोगलांचं म्हणजे उत्तरेचं आक्रमण, कारण मोगलांच्या निमित्ताने घ्यायचा राजा मानसिंगच ना. तर इतरांचं आक्रमण परतून लावणारा हा प्रदेश आहे. ह्या दोन परंपरा महाराष्ट्राला आहे. तर त्याच्यामधून जो महाराष्ट्र धर्म तयार होतो. बहामनी राज्य आपलंच आहे. नगरचा निजामशहाचा मुख्य सरदार शहाजीराजेच होते. म्हणजे त्याची कंटिन्युटी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. आणि म्हणून त्यांच्याकडे मुस्लिम, आणि जे शिवाजी महाराजांनी जमिनीचं पुनर्मापन केलं ते मलिकंबर पद्धतीनेच केले. मलिकंबर हा आफ्रिकेतला गुलाम होता. त्याला असं विचारलं की तुला काय घेणं आहे आमच्या नगर जिल्ह्यात, निजामाच्या राज्यात? तर तो म्हणला, माझी गुलामी तून मला ज्याने मुक्त केलं तो माझा देश आहे. मला गुलामाला मायभूमी नसते, पण मला मुक्त केलं ज्याने, ती माझी मायभूमी, हीच माझी मायभूमी आहे. तर त्या मलिकंबरनी पहिल्यांदा मोजणी केली आणि मलिकंबरी पद्धतच शिवाजी महाराजांनी वापरली. तर हा मिळून महाराष्ट्र धर्म होतो. आणि हा महाराष्ट्र धर्म आला तर आता ठाकरे ब्रँड आहे, मराठी बाणा वगैरे, पण ते एकत्र येताना लोकांना ते एकत्राचा आनंद होतो, पण शंकाही वाटते. असं का होतं? तर तो हिंदू, ते परत म्हणतात आम्ही मराठी पण आहोत आणि हिंदू आहोत, म्हणजे हिंदुत्ववादी आहोत, आम्ही कडवे हिंदूच आहे. तिथं दोष आहे. त्यांनी जर सांगितलं आम्ही महाराष्ट्र धर्मी मराठी आहोत, तर तुम्ही बघा त्यांचंच राज्य चाललेलं इथे. आणि ते अँटी नॅशनल नाहीये. कारण महाराष्ट्र धर्म तो नेहमी पूर्वीच पासून आहे की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला जातो. कारण आपल्या बॉर्डरवर कुठलंही परकी राष्ट्र नाही. म्हणून महाराष्ट्र समृद्ध झाला तर देशाला धोका नाही. जे बॉर्डरवरती राज्य आहेत त्यांच्यावर कुणी अन्याय केला तर ते म्हणजे आम्ही फुटून निघू. इथं फुटून निघण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून महाराष्ट्र धर्म हा सुसंगत आहे नॅशनल धर्माची, आणि इथेच ही लढाई होईल. बिलकुल. आणि हा जो महाराष्ट्र धर्म आहे, म्हणजे हा जो महाराष्ट्र धर्म आहे, म्हणजे अलीकडे तो भाषिक लढ्यामध्ये अडकला. म्हणजे हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आला, तिथं महाराष्ट्र उभा राहिला, जनता उभी राहिली. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्र धर्मात आजही आपल्याला दिसतात. पण हा महाराष्ट्र धर्म म्हणजे राजकीय सत्ता बदलाच्या दिशेने, किंबहुना एकूण आपण जे म्हटलं की ही परिस्थिती बदलण्याच्या आता कगारावर आहे, अशा वेळी संविधानिक संस्था आणि म्हणजे सगळ्या संवैधानिक संस्था किंवा प्रसार माध्यम असतील किंवा अन्य काही असेल, ही आजही जनतेला किंवा जनतेच्या बाजूने उभी राहिलेली दिसत नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे.
म्हणजे आपणही अनेकांचं म्हणणं नाहीये, तो अनुभव आहे आपला सर्वांचा, समस्तांचा म्हणजे अनुभव. आपण मगाशी म्हटलात पण हो अगदी हो, हो. तर या परिस्थितीतून ह्या बदलाकडे जाण्याची महाराष्ट्र धर्म त्याची सुरुवात कशी करेल किंवा ती आशादायी काही परिस्थिती या महाराष्ट्र धर्मात आज आपल्याला दिसते का? एक असं आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या पद्धतीनं झाली, त्याच्यातून रोमारोमात महाराष्ट्राच्या की मराठी भाषिकांना अन्याय होतो. कुठलीही अस्मिता तयार होते ती इन्फिनिटी कॉम्प्लेक्स नव्हते. सगळ्या भारतातल्या लोकांना भाषिक राज्य मिळाले आणि आम्हाला द्विभाषिक का? असा त्यावेळेला प्रश्न अगदी राहतो. आमची पिढी त्यातून वाढलेली, आमचा पिंड तयार झाला. मी असेल, शरद पवार असेल, यांचा पिंड त्यातून झाला. भाषावादाचं मी तुम्हाला एक्सपिरियन्स केलेलं सांगतो. भाषावाद आला की जातीवाद जातो. कारण ही अस्मिता मोठी आहे जास्त आणि ती केवळ इन्फिनिटी कॉम्प्लेक्सवर तयार नाही, ती आत्मबोध करून घेण्याची आहे जाणीव. आणि म्हणून त्यावेळेला अमर शेख सारखा मुस्लिमाचा कडून देश नाही केला. अमर शेखने समस्तांना उठवण्यामध्ये फार मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. मातंगायतले अण्णाभाऊ साठेची मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. जंगम स्वामीची आहे, आचार्य आत्रेंची आहे. असे सर्वजण उठतात. तर तो एक पॉइंट जो असतो की स्टॅबिलिटीची आवड. आज काय तरुणाला वाटतं माझं करिअरचं काय? हे राजकारणामध्ये जे आले त्यांना असं वाटतं की आज जर मी सत्तेत नसलो तर बहुतेक मी उद्या मरूनच जाईल. म्हणजे अमरत्व सत्तेत आहे. जसं काही सत्तेत असल्यामुळे हे मरणार नाहीत असं काहीतरी. तर मूर्ख असतो ना. अत्यंत तारुण्याने फोफावणारा पैलवान आरशात बघितलं तर म्हणतो, लोक म्हणतात बा प्रत्येक माणूस जन्माला आलेला मरतो. पण कदाचित मी मरणार नाही. त्यावेळेला त्या तारुण्यात त्याला वाटतं. तर सत्तेमध्ये असताना एक असं खोटं आभास होतो की कदाचित आपण अमर राहू. म्हणून तो सत्तेला चिकटून राहतो. आणि जे गरिबीतून वर आलेले असतात, त्यांना गरिबीची फार भीती असते. त्यांना परत गरीब व्हायचं नसतं. आता मध्ये ते हुंडाबळीचं प्रकरण झाली ना, ते दोन्ही घरं पूर्वीची गरीब आहेत आणि अचानक जमिनीचे भाव वाढले आणि त्यांच्या जमिनी विकल्या गेल्या आणि म्हणून श्रीमंत झाले. तर ते वेड्यासारखे वागतात. कारण पैशाची माहिती नाही कसं राखायचं, काय राखायचं. तर ते म्हणले गौतमी पाटीलच नाचवायचे आणि बाकीचे लोक तिचा नाच ठेवता. आम्ही बैलापुढे तिला नाचू. केवढा माज आहे हा. तर हे असं तयार होतात ना, हे अडथळे तयार होतात. पण आज जर हलायला लागली तर काय तयार होतं? बीडमध्ये 2 राष्ट्र आहेत. स्वतंत्र, स्वयंभू, सार्वभौम. म्हणजे नोकर आमचे वंजारी वंजारच ऐकणार. एक वंजारी राष्ट्र आणि एक मराठा राष्ट्र. म्हणजे हे विभाजनवादी आहे. हिंदू आणि हिंदुत्वातच अडकलेले आहेत. हे लक्षात घ्या. हिंदुत्वाद हा विभाजनवाद आहे. गांधींनी त्यावेळेचा उतारा काढलेला सर्वसमावेशक राष्ट्रवाद. जे इथे राहत आले त्यांचं हे राष्ट्र आहे. इतकं सिंपल आहे. तर हे सिंपल जेव्हा गळी उतरायला इथले विचारवंत पार्लमेंटरी, नॉन पार्लमेंटरी लोक तयार होतील. कारण माझी आता अपेक्षा राजकीय पक्षांकडनं नाहीये. पण तरी मी एक शेवटचा एक राजकीय प्रश्नच तुम्हाला विचारणार की 76 मध्ये संपूर्ण राजकीय जो विरोधी पक्ष होता तो काँग्रेसच्या विरोधात उभा राहिला. आज परिस्थिती बदलली आहे. म्हणजे विचारवंत असतील, नेते असतील, समाजातील अनेक घटक असतील, यांचं म्हणणं असतं की काँग्रेस सोबत सगळ्या पक्षांनी आघाडी करायला हवी. परंतु स्वतः राहुल गांधी जेव्हा म्हणतात की काँग्रेसमध्ये संघ भाजपाचे स्लीपर सेल आहेत आणि हा अनुभव दीर्घ आहे, अशा वेळी सामाजिक संघटना, सामाजिक चळवळी त्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी तेवढे तयार नसतात. तर अशा या काळामध्ये म्हणजे भाजप संघ यांच्या सत्तेचा पराभव करण्यासाठी समग्र राजकीय पक्षांची आणि सामाजिक संघटनांची एकमयता अशी निर्माण होईल का? आणि मग ती गोष्ट पुढे जाताना दिसेल का? लोकसभेच्या वेळेला झाली. लोकसभेच्या वेळेला एकही छोटी संघटना, एनजीओ किंवा हे भाजपच्या बरोबर नव्हते, आघाडीच्या बरोबर होते. पुढे यांनी आणखीन दुसरे फंडे काढले. ठीक आहे ना, त्याच्यावर मात करता येईल. कर्नाटक राज्य, आंध्र राज्य हे बाकीच्या नॉन पार्लमेंटरी संघटनांनी त्यावेळेला इलेक्टोरल पॉलिटिक्स मधल्या आघाडीला मदत केली, भाजप विरोधी आघाडीला, म्हणून ते आले. परत त्यांच्यातलं कॉन्ट्रडिक्शन होतील. असं आहे, परिवर्तन हे गॅरंटी देत नाही
की आज तू आंघोळ केलीस की कायमच स्वच्छ राहशील. रोज आंघोळ करावी लागते, रोज शुद्धता आणावी लागते. आणि सवय असावी लागते. हे तुरटीसारखे असतात. कोण हम्म. बाकीचे लोक, समाज, नॉन पार्लमेंटरी घटक. हम्म. त्यामुळे काय होतं, गढूळ पाण्यामधला गाळ खाली बसतो आणि नितळ पाणी वर येतं. एवढंच ते काम करतात. परत गढूळ झालं तर परत तुरटी लागते. तुरटीला झिजावं लागतं. ती झिजायची तयारी असलेल्या माणसांची काही कमतरता नाहीये. म्हणजे सर्व समाजामध्ये गुन्हेगारांचं बहुसंख्या झाली आहे असं हे खरं नाही. गुन्हेगारही 5%च आहेत आणि प्रामाणिक माणसंही 5%च आहेत. 90% पोटार्थी आहेत. पोटार्थी कोणाकडे जातात याच्यावरनं 90चे 95 होतात. तर 95 कोणाचे करायचे ही किमया आहे. ती आता कशी साध्य बघायचं. बिलकुल पण बिलकुल बिलकुल. स्टॅबिलिटीला धक्का लावला सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या. आता जसा तो हिंदी सक्तीनं लागला तर त्यावेळेला समस्त उठाव करतात. स्टॅबिलिटी ही भारतीय माणसाला अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे अशी फार मोठी युद्ध, आपल्याकडे दुष्काळ झाले मोठे, पण युद्ध अशी लंके लुळे जे युरोपनी पाहिलं तसं आपल्याकडे झालं नाही. ऑपरेशन सिंदूर तर आपल्या अंगाला धक्का न लागता परभरे काहीतरी खेळ केला, जे सांगतील मोदी ते आपण मानायचा असं आहे. म्हणून असं युद्ध बिद्ध असं आपण भयान पाहिलं नाही. मानवी दुःखाचं दृश्य स्वरूप पाहिलेलं नाही. खूप सर महत्वपूर्ण अशा म्हणजे 76 ते आजचा काळ याची एक तुलनात्मक, वैचारिक आणि तात्विक मांडणी आपण आपल्या प्रेक्षकांच्या समोर केली. आणि हा आजचा काळ बदलणार आहे हा आशावाद आपण पुन्हा इथल्या तरुणांच्या समोर महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं त्याची मांडणी करून पुन्हा एकदा एकच वाक्य समोर इंदिरा गांधी, एकच वाक्य. इंदिरा गांधीने आणीबाणी आणली, हुकुमशाही आणली, पण त्यांची परंपरा गांधी नेहरू अशा घरातले होती. त्यामुळे डोक्यात मूळ ते नव्हतं. त्यामुळे ते जागा झालं की आपलं चुकलं काहीतरी असं. यांचं जागा होत नाही. कारण RSS ही फॅक्टरी आहे की बुद्धी असली तरी बुद्धी पुरस्सर बुद्धी वापरू नकोस. हे झाल्याशिवाय तो निष्ठावंत होत नाही. ती सेमी लष्करी संघटना आहे. तर त्यामुळं मोदींमध्ये फरक पडेल अशी आशा नाही. त्याला घालवावंच लागेल. तर सर अतिशय परखड आणि तितकेच स्फोटक, तितकीच तात्विक, तितकीच मार्मिक आणि तितकीच ऐतिहासिक मांडणी आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी केली. आपण वेळोवेळी आम्हाला थ्रीवेज मीडियासाठी आपल्या विचार ऐकून घेण्याची संधी ही पुन्हा पुन्हा द्याल. ती मांडण्यासाठी आपल्यासाठी हा मंच राहील. आज आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपलं मनःपूर्वक स्वागत. आपले हे सगळे चॅनल आहेत, हे एकच कार्य करतोय आपण लोकांना जागृत करण्यात.